हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल अवेअरनेसच्या आजपासून आपण काही मिक्स एमसीक्यूज जे इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी ते आपण इथे सॉल्व्ह करणार आहेत. आजचा जो पहिला लेक्चर आहे तो मिक्स इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळेच जे टॉपिक आहेत ते मिक्स मध्ये सॉल्व्ह करणार आहे, ज्याचे आपण 25 एमसीक्यूज इथे हर एक व्हिडिओमध्ये बनवणार आहे. ठीक आहे, आणि एक्झाम पर्यंत ही सिरीज अशीच जी आहे ती मिक्स एमसीक्यूज आता चालणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की आता आपल्याजवळ फक्त 10 दिवस आहे आणि 10 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण सेक्शन्स जे आहे ते कव्हर करायचे असेल तर मेन कन्सेप्ट आहे पीडीएफ, कारण की पीडीएफ मधनं तुम्ही कधी पण वाचू शकता आणि सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. तर ज्यांना पण पीडीएफ परचेस करायची असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता, कारण की चान्स आपल्याला एकचदा मिळतो आहे आणि त्या चान्सचा पूर्ण युटिलाइज करणं आपलं काम आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे इम्पॉर्टंट एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द आर्टिकल 371 ऑफ 2 अप्लिकेबल टू महाराष्ट्र. महाराष्ट्राला लागू असलेला अनुच्छेद 371 संदर्भात काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट प्रोव्हाइड फॉर सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड फॉर विदर्भ अँड मराठवाडा, अँड सेकंड, द गव्हर्नमेंट कॅन ओव्हरराइड द स्टेट कॅबिनेट इन ऑल मॅटर्स अंडर इट. तो करेक्ट आन्सर येईल फर्स्ट ओनली. ठीक आहे, बिकॉज इट प्रोव्हाइड फॉर सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड फॉर विदर्भ अँड मराठवाडा मीन्स इथे काय आन्सर येईल, फक्त ओनली वन, बिकॉज अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 371 ऑफ 2 provides special responsibility to the governor for establishing development board for Vidarbha and Marathwada. Next, second, the regular means black cotton soil of Vidarbha primary develops due to. विदर्भातील रेग्युल मीन्स काळी माती मुख्यतः कशामुळे तयार होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, मराईन सेडिमेंटेशन, सेकंड, बेसॉल्ट वेदरिंग ऑफ डेक्कन ट्रॅप, थर्ड, रिव्हर डिकम्पोजिशन, अँड फोर्थ, ग्रेनाइट एरोशन. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, बेसॉल्ट वेदरिंग ऑफ डेक्कन ट्रॅप. दक्कन पठारातील बेसॉल्ट खंडकाचे अपक्ष आहे, बिकॉज महाराष्ट्र लाईज ओव्हर द डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट. वेदरिंग ऑफ बेसॉल्ट प्रोड्यूस मोंटोमेरिलाइट rich black soil, so known its moisture retention and shrink swell behavior. Next, third, Lonar Lake is chemically distinct mainly because. लोणार सरोवर रासायनिक दृष्ट्या वेगळे का आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज फॉर्म इन लाइमस्टोन टेरेन, सेकंड, इट इज अ टेक्टॉनिक, थर्ड, बेसॉल्ट मेटॉर इम्पॅक्ट created alkaline condition, and fourth, it connects to underground sea channel. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड, बेसॉल्टिक मेटॉर इम्पॅक्ट क्रिएटेड अल्कलाइन कंडिशन. उल्कापातामुळे क्षारीय स्थिती निर्माण झाली, बिकॉज मेटॉर स्टक्स बेसॉल्ट रॉक अँड रॉक वॉटर इंटरॅक्शन कॉज हाय अल्कॅलिनिटी अँड सॅलिनिटी. धिस मेक लोणार इकोलॉजिकली युनिक. नेक्स्ट, फोर्थ, महाराष्ट्र मेजर वेस्ट फ्लोइंग रिव्हर इज. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कृष्णा, गोदावरी, तापी, वर्धा. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, तापी. तापी फ्लो वेस्टवर्ड इनटू द अरेबियन सी, मोस्ट अदर मेजर रिव्हर फ्लो ईस्टवर्ड. नेक्स्ट, फिफ्थ, तारापूर ऑटोमिक पॉवर स्टेशन इज लोकेटेड ऑन द कोस्ट प्रायमरी टू. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प किनाऱ्यावर का आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एक्सेस युरेनियम रिझर्व, सेकंड, युटिलाइज सी वॉटर फॉर कुलिंग, थर्ड, अवॉइड सिमिक ऍक्टिव्हिटी, अँड फोर्थ, फॅसिलेट एक्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, युटिलाइज सी वॉटर फॉर कुलिंग, थंड करण्यासाठी समुद्राचे पाणी वापरण्यासाठी, बिकॉज न्यूक्लिअर प्लांट रिक्वायर मॅसिव्ह कुलिंग वॉटर. कोस्टल प्लेसमेंट एन्श्योर कंटिन्युअस सी वॉटर सप्लाय. नेक्स्ट, सिक्स्थ, अंडर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. ठीक आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे, ऑप्शन्स 1 2 3 हे 3 ऑप्शन्स आहे. बघा, फर्स्ट आहे, इट एक्झिक्यूट लार्ज अर्बन वॉटर सप्लाय स्कीम, सेकंड, इट परमनंटली ऑपरेट अँड मेंटेन ऑल स्कीम, अँड फोर्थ, फंडिंग मे इन्व्हॉल्व स्टेट बजेट अँड एक्सटर्नल एड. तर करेक्ट आन्सर येईल फक्त इथे फर्स्ट अँड थर्ड, म्हणजे फर्स्ट लाईन आणि थर्ड लाईन ओनली, बिकॉज MJP design and execute scheme and O&M
is transferred to local bodies and fund included state budget, sometimes external aid. Okay. Next, 7. Heavy rainfall in Konkan is primary due to. कोकणात जास्त पाऊस कशामुळे? पाऊस पडण्याचे मुख्य कारण काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सायक्लोनिक डिप्रेशन, सेकंड ओरोग्राफिक अपलिफ्ट बाय सह्याद्री, थर्ड वेस्टर्न डिस्टर्बन्सेस अँड फोर्थ जेट स्ट्रीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ओरोग्राफिक अपलिफ्ट बाय सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगामुळे ओरोग्राफिक पर्जन्य, बिकॉज सह्याद्री फोर्स मॉइस्ट वाइंड्स upward causing heavy rain. Next, 8. Structural stability of Kailasa temple at Ellora is due to. वेरूळ येथील कैलास मंदिराची मजबूती कशामुळे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रिक रिइन्फोर्समेंट, सेकंड सेडिमेंटरी लेअरिंग, थर्ड मोनोलिथिक वर्टिकल एक्सकॅव्हेशन फ्रॉम बेसॉल्ट अँड फोर्थ सिमेंट मोर्टर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड मोनोलिथिक वर्टिकल एक्सकॅव्हेशन फ्रॉम बेसॉल्ट. एकाच बेसॉल्ट खडकातून कोरलेले, बिकॉज इट वॉज क्रेव टॉप डाउन फ्रॉम सिंगल बेसॉल्ट रॉक गिविंग हाय स्टॅबिलिटी. नेक्स्ट, 9th. महाराष्ट्र फायनान्शियल डोमिनन्स इज प्रायमरी लिंक टू. महाराष्ट्राचे आर्थिक वर्चस्व कशामुळे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर मंडीज, सेकंड कॅपिटल मार्केट इन मुंबई, थर्ड कोल माइन्स अँड फोर्थ फॉरेस्ट एक्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड कॅपिटल मार्केट्स इन मुंबई. मुंबईतील भांडवली बाजारपेठा, बिकॉज मुंबई हाऊसेस मेजर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मेकिंग महाराष्ट्र द फायनान्शियल हब. तसंच बघा मेकॅनिकलसाठी पण PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th. द कोऑपरेटिव्ह शुगर सेक्टर हिस्टॉरिकली लीड टू. सहकारी साखर उद्योगामुळे ऐतिहासिकदृष्ट्या काय घडले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अर्बन इंडस्ट्रियलायझेशन, सेकंड रुरल पॉलिटिकल मोबिलायझेशन, थर्ड फिस्कल सेंट्रलायझेशन अँड फोर्थ डिक्लाइन इन इरिगेशन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रुरल पॉलिटिकल मोबिलायझेशन, ग्रामीण राजकीय संघटन, बिकॉज शुगर कोऑपरेटिव्ह एम्पावर्ड रुरल लीडरशिप अँड शेप स्टॅटिक पॉलिटिक्स स्टेट पॉलिटिक्स. नेक्स्ट, 11th. महाराष्ट्र वॉज फॉर्म इन 1960 मेनली ड्यू टू. महाराष्ट्राची स्थापना 1960 मध्ये प्रामुख्याने कशामुळे झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिव्हर बेसिन डिस्प्यूट, सेकंड रिलिजियस डिमांड, थर्ड लिंग्विस्ट रिऑर्गनायझेशन अँड फोर्थ कोलोनियल प्रेसिडेन्सी डिव्हिजन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लिंग्विस्ट रिऑर्गनायझेशन, भाषावर पूर्णरचना, बिकॉज the state was formed on 1st May 1960 after bifurcation of Bombay state based on Marathi language identity. Next, 12th. Black soil shrink swell property mostly affects. काळ्या मातीच्या आकुंचन फुगण्याच्या गुणधर्माचा सर्वाधिक परिणाम कशावर होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मराईन सॅलिनिटी, सेकंड इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशन, थर्ड मान्सून पॅटर्न अँड फोर्थ रिव्हर डेल्टाज. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशन, इमारती व रस्त्याच्या पायांवर, बिकॉज मोंटमोरेलाइट्स क्ले एक्सपांड वेन वेट अँड कॉन्ट्रॅक्ट्स वेन ड्राय अँड डॅमेजिंग रोड्स अँड बिल्डिंग्स. नेक्स्ट, 13. द प्रायमरी प्रिझर्वेशन थ्रेड्स टू अजंता केव्ज मुरल इज. अजंता लेण्यांच्या भिंतीचित्रासाठी प्रमुख धोका कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिमेमिक ऍक्टिव्हिटी, व्होल्कॅनिक ॲश, सुनामी अँड ह्युमिडिटी फ्लक्च्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ह्युमिडिटी फ्लक्च्युएशन, आर्द्रतेचे चढ उतार, बिकॉज ऑर्गॅनिक पिगमेंट्स आर सेन्सिटिव्ह टू मॉइश्चर अँड टेम्परेचर व्हेरिएशन. नेक्स्ट, 14. भीमा रिव्हर इज ट्रिब्युटरी ऑफ. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड कृष्णा, बिकॉज भीमा ओरिजिनेट इन महाराष्ट्र अँड जॉईन कृष्णा इन कर्नाटका. नेक्स्ट, 15. वधन पोर्ट एक्सपान्शन वुड प्रायमरी इन्क्रीज. वधावन बंदराच्या विस्तारामुळे प्रामुख्याने कशात वाढ झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉजिस्टिक अँड टेरिटरी ग्रोथ, सेकंड प्रायमरी सेक्टर शेअर, मायनिंग एक्सपोर्ट ओनली अँड फोर्थ रुरल एम्प्लॉयमेंट एक्सक्लुझिव्हली. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट लॉजिस्टिक अँड टेरिटरी ग्रोथ, लॉजिस्टिक व सेवा क्षेत्रातील वाढ, बिकॉज पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्टिम्युलेट लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग, फायनान्स अँड सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज.
नेक्स्ट 16 लॅट्रेटिक सॉइल ऑफ कोकण फ्रॉम बिकॉज ऑफ. ठीक आहे, कोकणातील लॅटराइट माती कशामुळे तयार होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्लेशियल ऍक्शन, सेकंड हाय रेनफॉल वेदरिंग ऑफ बेसॉल्ट, थर्ड मराइन सेडिमेंट अँड फोर्थ वाइंड एरोशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड हाय रेनफॉल वेदरिंग ऑफ बेसॉल्ट. मुसळधार पावसामुळे बेसॉल्ट खडकांचा अपक्षय बिकॉज इंटेन्स रेनफॉल लीच सिलिका लिव्हिंग आयरन अँड अल्युमिनियम ऑक्साइड. नेक्स्ट 17 महाराष्ट्र बायकॅमेरल लेजिस्लेटिव्ह स्ट्रेथन. महाराष्ट्रातील द्विसदनीय विधानमंडळ व्यवस्था कशाला बळकट करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह पॉवर, ज्युडिकल रिव्ह्यू, लेजिस्लेटिव्ह स्कर्निटी अँड फेडरल सुपरमेसी. करेक्ट आन्सर आहे थर्ड लेजिस्लेटिव्ह स्कर्निटी, कायदे तपासणी बिकॉज द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऍक्ट ॲज अ रिवायझिंग चेंबर. नेक्स्ट 18 ड्रॉट्स इन मराठवाडा इज मेनली ड्यू टू. मराठवाड्यातील दुष्काळाचे मुख्य कारण काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिमालयन रेनफॉल शॅडो, सेकंड प्लॅटो हायड्रोलॉजी अँड रेनफॉल व्हेरिएबिलिटी, थर्ड ग्लेशियर रिट्रेट अँड फोर्थ मराइन इन्स्ट्रक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्लॅटो हायड्रोलॉजी अँड रेनफॉल व्हेरिएबिलिटी, पठारी जलव्यवस्था व अनियमित पर्जन्य बिकॉज बेसॉल्ट रेन प्लस एरॅक्टिक मॉन्सून क्रिएट वॉटर स्ट्रेस. नेक्स्ट 19 लोणार एक्स्ट्रीमोफोलीज आर इम्पॉर्टंट फॉर. लोणार सरोवरातील एक्स्ट्रीमोफाईल सूक्ष्मजीव कशासाठी महत्वाचे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲस्ट्रोबायोलॉजी, सेकंड कोरल रीफ स्टडीज, थर्ड कोल्ड मायनिंग अँड फोर्थ सॅलिनिटी कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ॲस्ट्रोबायोलॉजी, अंतराळ जीवशास्त्र बिकॉज हाय अल्कलिनिटी कंडिशन्स सिम्युलेट एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट्स. तसंच बघा जेई सिव्हिल साठी सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 20 कृष्णा भीमा वॉटर डिस्प्यूट आर मेनली. ठीक आहे, कृष्णा भीमा पाणी वाटप वाद प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा ऑप्शन आहे इंटरनॅशनल, इंटरस्टेट, मराइन, ग्लेशियल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटरस्टेट, आंतरराज्य बिकॉज रिव्हर वॉट शेअरिंग अमॉन महाराष्ट्र, कर्नाटका एक्सेट्रा कॉज डिस्प्यूट. नेक्स्ट 21 जायकावाडी डॅम रिड्यूस डाऊन स्ट्रीम. जायकावाडी धरणामुळे खालील प्रवाहात काय कमी होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मराइन सॅलिनिटी, सुनामी रिस्क, ग्लेशियर मेल्ट अँड गोदावरी रिव्हर फ्लो. करेक्ट आन्सर आहे फोर्थ गोदावरी रिव्हर फ्लो, गोदावरी नदीचा प्रवाह बिकॉज लार्ज स्टोरेज अफेक्ट डाऊनस्ट्रीम इकोलॉजी अँड वॉटर अवेलेबिलिटी. नेक्स्ट 22 रेगुर सॉइल इज रिच इन. रेगुर मीन्स काळी माती कशाने समृद्ध असते? बघा ऑप्शन आहे क्वार्ट्स, मोंटोमोरोलानाइट्स, लाइमस्टोन आणि सँड. तर करेक्ट आन्सर आहे मोंटोमोरोलानाइट्स. ठीक आहे, बिकॉज इट गिव्ह श्रिंक स्वेल प्रॉपर्टी. नेक्स्ट 23 पोर्ट लीड कॉरिडॉर रिड्यूस. बंदर आधारित कॉरिडॉर कशात घट करतात? तर बघा ऑप्शन आहे रेनफॉल व्हेरिएबिलिटी, सॉइल सॅलिनिटी, थर्ड लॉजिस्टिक कॉस्ट टू जीडीपी रेशियो अँड फोर्थ ज्युडिकली बॅकलॉग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लॉजिस्टिक कॉस्ट टू जीडीपी रेशियो, जीडीपीच्या तुलनेत वाहतूक खर्चाचे प्रमाण बिकॉज इफिशियंट पोर्ट रिड्यूस ट्रान्सपोर्ट कॉस्ट अँड इम्प्रूव्ह ट्रेड कॉम्पिटिटिव्हनेस. नेक्स्ट 24 इफ आर्टिकल 371(2) इज रिपेल्ड. ठीक आहे, इमिडिएट इफेक्ट, अनुच्छेद 371(2) रद्द झाल्यास तात्काळ परिणाम काय होईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट डिव्हिजन, सेकंड लॉस ऑफ गव्हर्नर स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी, थर्ड एबोल्युशन ऑफ लेजिस्लेचर अँड फोर रिमूव्हल ऑफ डिस्ट्रिक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लॉस ऑफ गव्हर्नर स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी, राज्यपालांच्या विशेष जबाबदारीचा अंत बिकॉज ओनली स्पेशल रिजनल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोव्हिजन वुड एंड. नेक्स्ट 25 महाराष्ट्र इकॉनॉमी इज बेस्ट डिस्क्राइब ॲज. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी वर्णन करता येईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर डॉमिनेटेड, सेकंड मायनिंग बेस्ड, थर्ड सर्व्हिस ड्रिव्हन विथ स्ट्रॉंग इंडस्ट्रियल बेस अँड फोर्थ फॉरेस्ट डिपेंडेंट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सर्व्हिस ड्रिव्हन विथ स्ट्रॉंग इंडस्ट्रियल बेस, सेवा क्षेत्रप्रधान व मजबूत औद्योगिक पाया बिकॉज महाराष्ट्र लीड इन फायनान्स, सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरिंग अँड अर्बन इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. तसंच बघा जनरल नॉलेज, संपूर्ण मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जेई सिव्हिल, अकाउंट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.